Hello students, how are you all? Now, because of this corona pandemic situation, everyone is at home and stay safe, stay home because we have to keep safe distance, yes or no? Social distance. That's why we are at home and we are learning on mobile by videos, isn't it? So now today I am going to teach you our second lesson 1.2, the fun they had. Actually, see now how we are going to learn, and this story, which story is here, this story, when does the story take place? First question upper has been given here. Here is the story which is going to take place in the year 2157, means 2157. Now today going on 2020, isn't it? Means after 157 years, what will happen? Actually, that story has been showed here. So the situation is going to take place in the future. Are you getting that? 2157 means after 157, what situation was there at that time, about that we are going to learn today in this lesson. बघा, हा जो लेसन आहे, ह्या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर या लेसनमधली ही जी स्टोरी आहे, मार्गी आणि टॉम नावाच्या दोन मुलांची स्टोरी आहे. ही स्टोरी आपल्याला काय सांगते, तर ही स्टोरी आपल्याला फ्युचर म्हणजे भविष्य काळात जेव्हा इयर 2157 असेल, म्हणजे 2157 साल चालू असेल, 2157 हे साल चालू असताना, म्हणजेच भविष्य काळात, म्हणजेच आजच्या नंतर अजून 150 वर्षानंतर, 157 वर्षानंतर ही गोष्ट घडलेली असेल. ओके नाही, असं याच्यात दाखवलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस ही गोष्ट घडते असं दाखवलं. मग त्या काळामध्ये कशा प्रकारचे सिच्युएशन असेल, कशी मुलं होती, मुलं कशी लर्न करत होती, काय शिकत होती, कशा प्रकारे शिकत होती, याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. मग त्या काळामधली मुलं म्हणजे आजच्या नंतर 157 वर्षानंतरची जी मुलं, जी पिढी असेल, जी मुलं असेल भविष्य काळामध्ये, ती कशी शिकतील, कशी शिकत असतील. जसं आज आपण घरामध्ये बसून व्हिडिओ थ्रू शिकतोय, मोबाईल ऑनलाईन थ्रू शिकतोय, किंवा वेगवेगळ्या जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेस थ्रू शिकण्याचा प्रयत्न करतोय आपण, बरोबर की नाही. कम्प्युटर आहेत, इलेक्ट्रॉनिक सोर्सेस थोडक्यात आपण म्हणू शकतो, त्याच्या थ्रू आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर की नाही. तसंच म्हणजे घरी बसूनच तुम्हाला शिकणं आहे. तशाच प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा ही मुलं सगळं काही करतात फक्त घरी बसून. मग घरी बसूनच शिकतात, त्यांना घरी बसूनच सगळ्या प्रकारच्या गोष्टी कम्प्युटरवर शिकवल्या जातात, त्यांचं घर हीच शाळा असते. मग जेव्हा त्यांना असं माहिती होतं की आपल्या काळामधली मुलं शाळेमध्ये कशी जात होती, टीचर कसे शिकवत होते, हे जेव्हा ते त्यांच्यासमोर येतं, त्यावेळेस त्यांना एक वेगळं आश्चर्याचा धक्का बसतो. आणि त्यावेळेस ते विचार करतात की किती मज्जा होती या मुलांची, कशा प्रकारची मजा ही मुलं करायची. मजा करायची म्हणजे काय, थोडक्यात की आज तुम्ही सगळे मुलं ठीक आहे, आता कोरोना सिच्युएशनमध्ये घरी आहात, पण काही दिवसानंतर जेव्हा सगळं सेटल होईल, जेव्हा ओके होईल, त्यावेळेस आपण काय करणार आहे, परत आपण शाळेत येणार आहे. मग शाळेमध्ये सगळी मुलं तुम्ही एकत्र असणार, बरोबर आहे की नाही. मग तिथे जशी सिच्युएशन असेल त्याच्यानुसार आपल्याला सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळावं लागेल, त्या गोष्टी नंतरचा भाग झाला. पण आता जसं तुम्ही ही कोरोना सिच्युएशनच्या आधी जसं शाळेमध्ये येत होतात, एकत्र येत होतात, एकत्र खात होतात, एकत्र डबे खात होतात, एकत्र गप्पा मारत होतात, एकत्र सगळे बसून शिकत होतात, मजा करत होतात, तर ही जी फन दे हॅड, मग ही जी मजा आहे तुमची, ही मजा म्हणजे मार्गी आणि टॉमसाठी काय आहे, एक वेगळ्या प्रकारची मजा आहे की जी त्यांना कधी अनुभवता आली नाही. की फ्युचर काळामध्ये ज्या शाळा असतील त्या शाळांमध्ये हे बघायला मिळेल का, किंवा त्यांच्यासाठी तुमची जी शाळा असेल ती शाळा म्हणजे एक आयडियल असेल, किंवा तशा प्रकारच्या शाळेमध्ये त्यांना शिकायला मिळणं हे एक प्रकारची फन असेल असं ते म्हणतात. बघूया प्रत्यक्ष लेसन काय सांगतो आपल्याला. पहिला प्रश्न वरती दिलेला आहे बघा, वेन डज द स्टोरी टेक प्लेस. तर आपल्याला याचं उत्तर सुद्धा आपल्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये मिळणार आहे. बघा,
जस्ट नाव आय एम रीडिंग द लेसन. यू हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल. पहिले फर्स्ट पॅरेग्राफ मी रीड करणार आहे. आर यू गेटिंग दॅट? येते लक्षात सगळ्यांच्या? पहिल्यांदा मी पहिला पॅरेग्राफ रीड करते. पहिला पॅरेग्राफ तुम्ही आधी नीट बघा, मग तो समजून सांगते. इथे समोर तुम्हाला स्क्रीनवर पॅरेग्राफसुद्धा दिलेले आहेत, लेसन्स दिलेलं आहे पूर्णच्या पूर्ण पेज वाईज. मी तो तुम्हाला सांगते, पॅसेज वाईज सांगते. बघा, फर्स्ट दिलेला आहे, मार्गी even wrote about it that night in her diary. The page headed 17 May 2157. She wrote, "Today Tommy found a real book." आता टॉमी आणि मार्गी अशी दोन मुलं आहे. मार्गी नावाची मुलगी आहे, मार्गी, आणि तिने लिहिलं आहे काहीतरी. मार्गी इवन रोट. रोट इट इज द पास्ट टेन्स ऑफ राईट. राईट, रोट, रिटर्न. राईट म्हणजे लिहिणे, बरोबर आहे की नाही? तर मार्गीने काय केलेलं आहे, काहीतरी लिहिलं आहे. कशात लिहिलं आहे? तिच्या डायरीमध्ये लिहिलं आहे. मार्गी रोट समथिंग. व्हॉट शी हॅज रिटर्न. तिने काय लिहिलं? मग ते पेज नंबर काय होतं? त्या पेज हेडेड. हेडेड मीन्स हेड. हेड म्हणजे वरती, वरच्या बाजूस असणे. हेड म्हणजे डोकंसुद्धा होतं की नाही? तर इथे हेड म्हणजे काय अर्थ आहे? हेड इथं वर्ब म्हणून वापरलेलं आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय? की हेड म्हणजे त्या ठिकाणी वरच्या बाजूला असणे किंवा वरती असणे. ओके. द पेज हेडेड. मग पेज काय हेड करून सांगत होतं? म्हणजे पेजच्या हेडिंग काय होतं किंवा वरचं पेज जे आहे ते पेज काय डेट सांगत होतं? 17 मे 2157. म्हणजे 17 मे 2157 अशी ती डेट होती. मे महिन्यातील 17 तारीख होती 2157. शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तिला रोज डायरी लिहायची सवय. तुम्ही लिहिता की नाही? डायरी लिहिता? मग डायरीमध्ये तुम्ही लिहित असाल की सिच्युएशन, कुठल्या कुठल्या सिच्युएशन आहेत, काय काय आहेत, नेहमी कशा प्रकारे. हॅलो, आवाज येतो आहे ना सगळ्यांना? हां. तर नेहमी जेव्हा तुम्ही ज्यावेळेस डायरी लिहिता, तर डायरीमध्ये किंवा एखादा असा अनुभव असतो तुमचा, किंवा एखादी अशी घटना घडलेली आहे, जसं कोरोना सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये आपण कसं वेगळ्या प्रकारे शिकतो आहे, किंवा रोज नवीन नवीन काहीतरी घडतं तुमच्या जीवनामध्ये. काही आठवणीसारखं असतं, काही जतन करून ठेवण्यासारखं असतं, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, आहे की नाही? तर अशा प्रकारे जे काही आहे ते तुम्ही डायरीत लिहितच असाल. तसंच या ठिकाणी मार्गीलासुद्धा डायरी लिहायची सवय होती. मार्गीने काय लिहिलं होतं त्या दिवशी आपल्या डायरीमध्ये? रात्री तिने डायरीत लिहिलं होतं, आणि पेजचे हेडिंग म्हणजे पेजच्या हेडिंगला टॉपला वरती डेट होती 17 मे 2157. अँड शी रोट, आणि तिने लिहिलं, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. की टॉमीला काय झालेलं आहे? रिअल बुक. रिअल बुक म्हणजे प्रत्यक्षात, जसं पुस्तक. आता तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर पेज दाखवते, बरोबर की नाही? पुस्तकाचं पेज तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष प्रिंटिंग पेज म्हणजे प्रत्यक्ष जे पुस्तक आहे, पेजेसचं पुस्तक, तर ते तसं पुस्तक त्या टॉमीला सापडलं. कारण त्यांच्या काळात पुस्तकं नव्हती. जी पुस्तकं तुमच्याकडे आहे आज, तुमच्याकडे पेपर पेजेसची पुस्तकं आहेत, तर तशा प्रकारची पुस्तकं टॉमी आणि मार्गी यांच्या काळामध्ये म्हणजे 2157मध्ये नव्हती, असं येथे सांगितलेलं आहे. मग तिला आश्चर्य वाटतं की टॉमीला काय सापडलेलं आहे? की रिअल बुक सापडलेलं आहे. रिअल म्हणजे प्रत्यक्षात पेजेस असलेलं, प्रिंटिंग पेजेस असलेलं बुक. कोणाला सापडले? या ठिकाणी टॉमीला सापडले, असं मार्गीने लिहिलेलं आहे. टुडे म्हणजे आज, आणि त्याला सापडलं होतं 17 मेच्या दिवशी. बरं, दुसरा पॅराग्राफ काय सांगतोय बघूया आपण आता. इट वॉज अ व्हेरी गुड बुक. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all the stories were printed on paper. It was very old book. खूप जुनं असं ते पुस्तक होतं. कसं पुस्तक होतं? खूप जुनं पुस्तक होतं. बरं, मग ते कोणाचं पुस्तक होतं? ग्रँडफादर. आता ग्रँडफादर माहिती आहे? ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रॅनी, ग्रँडपा, है ना, आजी आजोबा जे तुम्ही म्हणता. तर ते टॉमीच्या आजोबांचं पुस्तक होतं. बरं, किंवा सॉरी, मार्गीज ग्रँडफादर वॉज सेड. एकदा मार्गीचे ग्रँडफादर असे म्हणाले होते की त्यांच्या काळामध्ये अशी पुस्तकं होती, म्हणजे आजच्या काळामध्ये. थोडक्यात म्हणजे आजचा काळ त्यांच्यासाठी भूतकाळ झालेला आहे, बरोबर की नाही? 2157 हा फ्युचर टेन्स आहे, म्हणजे भविष्यकाळ आहे. त्या भविष्यकाळातली ही गोष्ट आहे, म्हणजे आजचा जो काळ आहे त्यांच्यासाठी ते काय आहे? भूतकाळ आहे. बरं, when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मग मार्कीच्या ग्रँडफादरनी काय सांगितलं होतं एकदा त्यांना? की
ते ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये काय होतं त्यावेळेस, अशा प्रकारची पुस्तकं होती की जी प्रिंटेड पेजेसवर लिहिलेली असायची. म्हणजे आपल्या काळामध्ये आपण जी पुस्तकं शिकतोय, ज्या पुस्तकामध्ये वाचून लर्न करतोय किंवा पाहतो, वाचतो, शिकतो, तशी प्रिंटेड पेजेसची पुस्तकं ही भूतकाळात होती, असं मार्गीच्या ग्रँडफादरनी मार्गीला एकदा सांगितलेलं होतं. बरं, पुढचा पॅरेग्राफ बघूया आता काय सांगतोय. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. मग टॉमीने पुस्तक आणलं, बरोबर आहे. टॉमीने काय केलेलं आहे, पुस्तक आणलेलं आहे. बरं, टॉमीने पुस्तक आणल्यानंतर मग काय केलं आता या ठिकाणी, ते पेजेस उलटून पाहिलं तर त्याचे पेजेस कसे होते, येलो अँड क्रिंकी. येलो म्हणजे अगदी जुनाट झालेले, असे येलोइश कलर झालेले, पिवळसर असे खराब झालेले, खूपच खराब असे झालेले अशा प्रकारचे होते. बरं, आणि आणखी काय होतं, क्रिंकी. क्रिंकी म्हणजे असे फोल्ड झालेले, साईडनी खराब झालेले फोल्डेड पेजेस होते. खूप जुने पुस्तकं, जुनची पुस्तक पडलेली असतात ना खूप दिवसाची, अगदी त्याचा कलर पण असा खूप खराब झालेला असतो, पिवळसर असे डाग पडलेले असतात, अशा प्रकारचं ते जुनं पुस्तक होतं. इट वॉज ॲवफुली फनी. ॲवफुली म्हणजे सरप्रायझिंग. त्यांच्यासाठी एक आश्चर्यच होतं, फनी होतं, एक म्हणजे एक फनी थिंग. फनी म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला, मजाक किंवा एक हसण्यासाठी एखादी हसणारी गोष्ट असते की नाही, तशा प्रकारची फनी थिंग वाटू लागली त्यांना. टू रीड वर्ड्स. काय फनी वाटू लागलं त्यांना, टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूविंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. म्हणजे जसे इथे तुम्हाला ऑन अ स्क्रीन बुकची पेजेस आणि पेजेसवर काय वर्ड्स, त्या पेजेसचे वर्ड्स तुम्हाला दिसत आहेत, इथं पेज दिसते डायरेक्ट, किंवा ते बुक तुम्हाला डायरेक्ट कुठे दिसते, मोबाईलवर दिसते बुकचं पेज. तसं त्यांना त्या कम्प्युटरवर, मोबाईलवर किंवा त्यांना कम्प्युटर ऑन स्क्रीन ते वर्ड्स पाहायची सवय होती, बरोबर आहे की नाही. मग इथं पहिल्यांदाच ते असे प्रिंटेड बुक पाहत होते, आणि त्या प्रिंटेड बुकवर काय पाहत होते, पेजेसवर लिहिलेले शब्द पाहत होते, आणि ते शब्द ते काय करत होते, वाचत होते. त्यांना त्यांच्यासाठी एक फनी थिंग होते, आश्चर्य होतं, ऑफुल होतं. अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. आणि ते जसे जसे ते पेजेस उलटवत होते तसे तसे त्याच्यावरचे जे वर्ड्स होते ते वर्ड्स पहिल्यांदाच त्यांनी बघितले होते आयुष्यामध्ये. हे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना अशी पुस्तक कधी मिळालीच नाही. हे त्यांचं फर्स्ट बुक होतं की जे प्रिंटेड पेजेसचं बुक होतं, आणि त्याच्यावर त्यांनी काय केलेलं होतं, वर्ड्स असे प्रिंटेड होते, लिहिलेले असे शब्द, प्रिंट केलेले, छापलेले पुस्तक होतं, छापलेले पेजेसवर छापलेले शब्द होते जे ते पहिल्यांदाच बघत होते. आर यू गेटिंग दॅट. त्यांना असं कधीही आजपर्यंत बघायला मिळालेलं नाही, कारण त्यांनी ऑन स्क्रीन वर्ड्स आणि बुक्स पाहिलेले होते. ओके, मग आता इथे टॉमी काय म्हणतोय बघा त्याच्या, की सेड टॉमी, अरे रे रे, किती घाण, व्हॉट अ वेस्ट, किती विचित्र आहे, किती वेस्टिंग आहे. वेस्टिंग, वेस्टिंग म्हणजे जसं एखादी गोष्ट उगाचच वेळ गाडूपणा करणे किंवा उगाच वेळ वाया घालवणे, वेळ निरर्थक घालवणे, दॅट इज कॉल्ड वेस्ट. येस, व्हॉट अ वेस्ट म्हणजे हे कसं वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, अवतरण चिन्ह दिलेलं, अशा प्रकारचं वाक्य आहे ना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य ज्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस. येस. आणि काय म्हणतो टॉमी, की जेव्हा आपण पुस्तक पूर्ण वाचणार, किंवा जे कोणी असेल ज्याने हे प्रिंटेड पुस्तक वाचलं, तो पूर्ण ते पुस्तक वाचणार, आणि नंतर तो काय करणार, ते पुस्तक वाचून झालं की फेकून देणार, बरं की. त्याचा काहीही यूज तो करणार नाही. इज इट लाईक दिस? येस, थ्रो इट अवे, आय गेस. But our television screen must have had a million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away. पण टी व्ही स्क्रीनवर किंवा त्यांचं जे कॉम्प्युटर स्क्रीन आहे त्याच्यावर कित्येक हजारो पुस्तकं आहेत, टेलीबुक्स आहेत, आणि ती टेलीबुक्स फाडता येतात का, किंवा ती टेलीबुक्स फेकून देणार आहेत का वाचन झाल्यानंतर? नाही, ती तशीच स्टोअर होणार आहे, तशीच सेव्ह राहणार आहे. कशामध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा त्या टी व्ही स्क्रीनवर जिथे आहे त्या PDF मध्ये ती तशी सेव्ह राहणार आहे. ओके,
म्हणून तो इथे आश्चर्य व्यक्त करतो. तो म्हणतो अरे रे किती विचित्रपणा आहे हा, नाही का, की पेजेस बनवण्यासाठी काय करावं लागतं, कित्येक करोडो झाडे काय करावी लागतात, तोडावी लागतात, आणि ते झाडांचं नुकसान करून झाडं तोडून ती पेजेस बनवली जातात. एवढी मेहनत करून पेजेस बनवून त्याच्यावरती प्रिंटिंग वर्ड्स तयार करून मग नंतर काय, तर ती पुस्तकं वाचली की काय करायची, फेकून द्यायची. किती वेस्टिंग आहे, टाईम वेस्ट, त्याचबरोबर काय, पेजेस वेस्ट, झाडांचं नुकसान, एन्व्हायरमेंटचं खूप मोठं नुकसान, हे सर ना. मग ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर त्याला ही कल्पना कुठेतरी आवडलेली नाही, बरोबर आहे की नाही. टॉमी या ठिकाणी काय म्हणतोय की आपल्या टेलिव्हिजनवर किती हजारो पुस्तकं आहेत, ती पुस्तकं आपण अशी फेकून देणार का, नाही. वाचन झाले की ते तशीच सेव्ह राहणार आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काढता येतील, वाचता येतील, परत त्या ठिकाणी आपल्याला स्टॉप करता येतील, सेव्ह करता येतील. पण असं ह्या पुस्तकाच्या बाबतीत नाही आहे, म्हणून त्याला ते जरा विचित्र वाटले, त्याला ते आवडलेलं नाही आहे. आता मार्गी काय रिप्लाय करते, सेम विथ माइंड. मार्गीसुद्धा म्हणते हो मला पण जरा विचित्रच वाटतंय रे, मलाही काही आवडलेलं नाही. आता मार्गी किती वर्षाची होती, शी वॉज 11 अँड शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. बरं, टॉमी थोडा मोठा होता तिच्यापेक्षा, ही वॉज 13, तो 2 वर्षांनी मोठा होता. टॉमी 13 म्हणजे 13 वर्षाचा आहे, आणि मार्गी या ठिकाणी काय आहे, 11 वर्षाची, 11 वर्षाची लहान आहे. तिने अजून एवढे टॉमीने बघितलेले आहेत, तेवढी बुक्स तिने टेलिबुक्स अजून टी व्ही स्क्रीनवर बघितलेली नाही आहे. बरं, तिने आज त्याला विचारलं, शी सेड वेअर डिड यू फाइंड इट, कुठे सापडलं बरं तुला हे पुस्तक, इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. इन माय हाऊस, नुसतं एवढंच म्हणाला की माझ्या घरात, आणि त्यांनी काय केलं, वरती पॉइंटिंग केलं. बिझी होता, रीडिंग करत होता, बुक रीडिंगमध्ये त्याला थोडा इंटरेस्ट क्रिएट झाला, बुक वाचायला लागला, आणि वरती काय म्हणतो, इन द ॲटिक. इन द ॲटिक म्हणजे काय, वरती जे आपलं रूफ असतं, स्लॅब असतो, स्लॅबच्या खाली काय, अंडर रूफ एक छोटी रूमसारखं बनवलेलं असतं की जिथे सगळं सामान वगैरे ठेवलं जाईल, त्याला ॲटिक असं म्हणतात. ओके, किंवा स्लॅबवर सुद्धा बनवतात, छोटीशी अशी रूम बनवतात की जिथे तुम्ही सगळं काही सामान ठेवू शकता. इन द ॲटिक, जुनं सामान ठेवण्यासाठी बनवलेलं ॲटिक असं म्हणतात त्याला, ठीक आहे. मग व्हॉट्स इट अबाउट, हे पुस्तक कशाबद्दल आहे, ओके, स्कूल. टॉमीने काय उत्तर दिलं की हे पुस्तक कशाबद्दल आहे, तर स्कूलबद्दल आहे. बरं. मग मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, मार्गीला जरा विचित्रच वाटलं. हां, शाळेबद्दल, शाळा हा शब्द तिने पहिल्यांदाच ऐकलेला. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं, हे की नाही, शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे, एक तर खूप बोरिंग गोष्ट आहे, आणि मला तर बिलकुल शाळा आवडत नाही. आय हेट स्कूल. हू सेड, मार्गी सेड आय डोंट लाईक स्कूल ॲट ऑल. अँड what this school is about school, this book is about school, oh very uninteresting, very boring, she said like that. But why, see now, मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गीला काय, हेटेड स्कूल, ती शाळेला हेट करत असते, तिला कधीच शाळा आवडत नव्हती. का बरं आवडत नव्हती, बट now she hated the school in more than ever. Why? The mechanical teacher had been giving the test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. But मार्गीचा प्रॉब्लेम काय होता, शाळा का आवडत नव्हती तिला, मार्गी हेटेड द स्कूल. वाय, द रिझन इज गिवन हिअर नाव. तर मार्गीला शाळा आवडत नव्हती. व्हाय, बिकॉज द मेकॅनिकल टीचर. आता त्या काळामध्ये काय होते, मेकॅनिकल टीचर, हे की नाही, भविष्य काळामध्ये काय असणार आहेत, प्रत्येकाकडे मेकॅनिकल टीचर असणार आहे, म्हणजे मशीन टीचर, रोबोट टीचर, ओके, किंवा ऑन स्क्रीन टीचर असणार आहे. मेकॅनिकल टीचर, ओरिजिनल हाडामासाचा माणूस टीचर म्हणून नसणार, जसे टीचर ह्युमन बिईंग टीचर तुम्हाला आहेत तसे नसणार. तर त्यावेळेस मेकॅनिकल टीचर होता, आणि तो टीचर काय करत असे, तिला टेस्टवर टेस्ट, जिओग्राफीमध्ये एक टेस्ट झाली की दुसरी टेस्ट झाली की तिसरी टेस्ट, आणि जिओग्राफी सब्जेक्टमध्ये तिला काही स्कोअर करता येत नव्हता. तिचं रिस्पॉन्स हा वर्स अँड वर्स ही काय आहे, गुडची सेकंड डिग्री. डू यू नो डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री.
तर गुड हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, गुड म्हणजे चांगला, तर तशा प्रकारे गुड, बेटर, बेस्ट जशी आहे तशी बॅड, बॅड म्हणजे वाईट. मग बॅडसाठी काय, वर्स आणि वर्स्ट. बॅडची सेकंड डिग्री आहे वर्स आणि वर्स्ट, म्हणजे ती खूप वाईट, वाईट त्याच्यापेक्षा आणखी वाईट, म्हणजे अतिशय वाईट अशी अवस्था तिची जिओग्राफी या सब्जेक्टची होती आणि तिला काही चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळत नव्हते. आणि तिची आई मग त्या ठिकाणी तिला सांत्वन करायची, तिला सांगायची नाही नाही बाळा तुला करावंच लागेल, कर, ट्राय कर. आणि मग काय करायची आई, काउंटी इन्स्पेक्टर जो होता त्या काउंटी इन्स्पेक्टरला कॉल करायची आणि तो मग तिला काही ना काही त्याचं सोल्युशन करून देत असे. म्हणून तिला काही शाळा आवडत नव्हती, कारण तिला जिओग्राफीसारख्या सब्जेक्टमध्ये काहीच स्कोरिंग करता येत नव्हतं, तिला मार्कच पडायचे नाही आणि सारखी टेस्टवर टेस्ट तिला मेकॅनिकल टीचर देत असे आणि ते तिला काही आवडत नव्हतं. आईसुद्धा तिला काही रिस्पॉन्स देत नव्हती. ओके, बरं. मग पुढे काय झालं, ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन. मग हा काउंटी इन्स्पेक्टर कोण होता, ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स. एक मेकॅनिकल टीचर, एक मेकॅनिकल काउंटी इन्स्पेक्टर, तो काय करायचा, मशीन मॅन, तो यायचा आणि तो कसा होता, लिटिल मॅन होता, छोटा राऊंड लिटिल मॅन विथ रेड फेस अँड होल बॉक्स ऑफ टूल्स. त्याच्याकडे काय होतं, टूल्सचा बॉक्स होता. टूल्स कशाचे टूल्स, डायल्स अँड वायर्स, जे मशिनरी किंवा त्या मशीनला लागणारी जी वायर्स अँड डायल्स आहेत त्या वायर्स आणि डायल्स असलेलं टूल बॉक्स घेऊन तो त्या ठिकाणी येत असे. मग तो काय करत असे, ही स्माइल्ड ॲट मार्गी, मार्गीकडे बघून छान स्माईल देत असे. अँड गेव हर ॲन ॲपल, आणि तिला थोडंसं छोटी होती मार्गी म्हणून तिला एक छोटा ॲपल देऊन नंतर टूक द टीचर अपार्ट, आणि तो काय करत असे, त्याच्यामध्ये जो मेकॅनिकल टीचर आहे, जिओग्राफी टीचर, तो त्याला बाजूला करत असे. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर ॲन आवर. आणि मग काय करत असे तो, की ठीक आहे, मार्गीला माहीत नव्हतं की ह्या काउंटी इन्स्पेक्टर जो आहे तो काउंटी इन्स्पेक्टर काय करतोय, ते सगळं मशीनच्याद्वारे किंवा मग त्याच्या वायर्सच्याद्वारे तो त्या टीचरला बाजूला करत असे आणि सगळं पुन्हा व्यवस्थित सगळं ॲज इट इज तिथे लावून देत असे. बघा आता पुढचं पेज मी तुम्हाला दाखवते, कंटिन्युअस जे दिलेलं आहे हे सर नो अशा प्रकारे बघा. सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन. येस, बघा या ठिकाणी मी फोटो थोडासा छोटा करते, हे तुम्हाला दिसेल. ओके, ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना, दिसतंय ना, बघा. So there it was again, large and black, ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आणि पुन्हा तो बिग स्क्रीन आणत असे, त्या बिग स्क्रीनवर सगळे लेसन दाखवत असे, त्याच्यावर मला क्वेश्चन्स दाखवत असे. अँड दॅट वॉजंट सो बॅड, आणि मग ते ओके वाटायचं, इतकं काही वाईट वाटत नव्हतं. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट द होमवर्क. मग त्या ठिकाणी एक स्लॉट होता, त्याच्यामध्ये त्या कम्प्युटरमध्ये किंवा डेली ज्या मशिनरीज होत्या त्याच्यामध्ये काय होतं, एक स्लॉट म्हणजे असा पार्ट होता की ज्याच्यामध्ये तिने होमवर्क करायचा आणि तो सबमिट करायचा. तुम्ही एखादा फॉर्म वगैरे भरतात, फॉर्म वगैरे ऑनलाईन भरल्यानंतर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन असतं आणि तुम्हाला ते सबमिट करावं लागतं, बरोबर आहे की नाही. तशा प्रकारे तिला तो पार्ट जो होता स्लॉट, की ज्या ठिकाणी काय करावं लागायचं, होमवर्क दिलेला असायचा, ते होमवर्कचे पेजेस तिला सेंड करावं लागायचे रोज. आणि ते सेंड करणं म्हणजे तिच्यासाठी एक फारच अनइंटरेस्टिंग बोरिंग काम होतं, तिला तो स्लॉट आवडत नसे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years ओल्ड. आणि त्याच्यामध्ये काय होते, पंच कोड होते, कोड नंबर असतात की नाही, कोड जसं प्रत्येक बुकवर, पेजवर किंवा पुस्तकावर पंच कोड दिलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे, की नाही. तशा प्रकारे तिथे त्याच्यातसुद्धा पंच कोड होतं आणि ते पंच कोड काय केलेलं, तिला लहानपणी शिकवलेलं होतं जेव्हा ती 6 वर्षाची होती. आणि तिला बरोबर ते मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे, ते मेकॅनिकल टीचर बरोबर ते मार्क अगदी एका सेकंदामध्ये विदाऊट नो टाईम, म्हणजे कुठलाही टाईम न घेता की काय करत असे, एका सेकंदात टीचर कॅल्क्युलेट करून मार्क्स सांगत असे. मग तिला लगेच रिझल्ट पण कळत असे, त्यामुळं तिला ते सगळं आवडत नसायचं. होमवर्क करायचा, रोजचा होमवर्क द्यायचा, टेस्ट द्यायच्या, टेस्टचे लगेच मार्क त्या ठिकाणी काय करत असे, तो काउंटी इन्स्पेक्टर किंवा मेकॅनिकल टीचर लगेच सांगत असे. बरं. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. आणि मग तो जो इन्स्पेक्टर आहे पुन्हा सगळं काम संपल्यानंतर छान मार्गीच्या हेडवर पॅटेड करत असे. पॅटेड मीन्स
थाप मारणे किंवा असं हळुवारपणे डोक्यावरून हात फिरवणे प्रेमाने. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट. आणि लगेच ते तिच्या आईला म्हणाले, मिसेस जोन्स बघा, हा काही तुमच्या मुलीचा दोष नाही आहे, ह्या छोट्या मुलीचं काहीही दोष नाही, मार्गीचं काहीच दोष नाही. बरं का बरं? आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. मग जिओग्राफी सेक्टर जे सेट केलेलं होतं कम्प्युटरमध्ये, ते काय केलं होतं, थोडंसं क्विक केलेलं होतं. क्विक म्हणजे फास्ट होतं. त्यामुळे तिला जिओग्राफीचे जे लेसन्स आहेत ते लेसन्स काय होत होते, कळत नव्हते. फास्ट असल्यामुळे तिला ते लक्षात येत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर दिलेली टेस्ट तिला ती जमत नव्हती. म्हणून ती वर्स अँड वर्स, म्हणजे खूप अत्यंत वाईट अशी तिची अवस्था त्या जिओग्राफी सेक्टरबद्दल झाली होती. दोज थिंग हॅपन समटाईम्स, आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10-year लेवल. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. आणि मग त्याच गोष्टी ज्या आत्तापर्यंत घडलेल्या आहेत त्या कशामुळे घडल्या, तर तिला तो जिओग्राफी सेक्टर कळत नव्हता. कारण जिओग्राफी सेक्टर हा, त्या जिओग्राफी सेक्टरमधले जे पॉईंट्स होते, लेसन्स होते, ते कसे होते, थोडं फास्ट ते कम्प्युटर स्क्रीन दाखवत होतं, त्यामुळे तिला ते कळत नव्हतं. नाव आय हॅव स्लोड इट अप. आता मी काय केलेलं आहे, ते स्लो केलेलं आहे. ॲज अन ॲव्हरेज 10-year लेवल. हे 10 वर्षाच्या मुलीची जी ॲव्हरेज असते, मेंटल ॲव्हरेज है ना, तर तिला तिची बौद्धिक इंटेलिजंट ॲव्हरेज जी असते, तर त्याच्यानुसार IQ-नुसार 10 वर्षाच्या मुलीच्या IQ-नुसार मी काय केलेलं आहे, हे ॲडजस्ट करून दिलेलं आहे. आता स्लो केलेलं आहे जिओग्राफी सेक्टर. आता तिला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. द ओव्हरऑल पॅटर्न हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. बाकीचा तिचा जो प्रोग्रेस आहे, ती जे करते आहे, ते सगळं ओके आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि त्यांनी पुन्हा मार्गीच्या हेडवर पॅटिंग करत हळुवारपणे हात फिरवत पुन्हा सांगितलं, ओके मार्गी, डोंट वरी. अँड तिच्या आईला पण सांगितलं, डोंट वरी. ओके, बघा पुढे जाऊया. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी थोडी डिसअपॉइंटेड होती, थोडी नाराज झालेली होती. का बरं नाराज होती? शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे टुगेदर. आणि तिला काय वाटत होतं, हे सगळे टीचरच त्यांनी काढून टाकावे, मेकॅनिकल टीचर नको, काही नको, खूप कंटाळा आलेला आहे. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. मग आता जेव्हा टॉमीला असा प्रॉब्लेम झाला होता हिस्ट्री सेक्टरचा, त्यावेळेस काय झालं होतं, कम्प्लिटली ते हिस्ट्रीच्या टीचरलाच काय केलं होतं, ते काउंटी इन्स्पेक्टरनी कम्प्युटरमधून 1 महिन्यासाठी काढून टाकलं होतं. मग तिला पण असंच वाटत होतं, शी होप दॅट, तिला अशी अपेक्षा होती, तिची अशी आशा होती की काय करावं, या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टरने सुद्धा जिओग्राफी सेक्टरच काढून टाकावा आणि जिओग्राफी सेक्टर शिकवणारा टीचरच काही दिवसासाठी काढून टाकावा. मला तो जिओग्राफी सब्जेक्टही नको आणि तो जिओग्राफी शिकवणारा मेकॅनिकल टीचर पण नको, असं तिला वाटत होतं. तसं काही झालेलं नाही आहे. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता हे आत्तापर्यंतचं सगळं जे वर्णन आहे, ते वर्णन म्हणजे काय आहे, की मार्गीला शाळा का आवडत नाही. आणि तिने टॉमीला सांगितलं ना, आय हेटेड द स्कूल, की मला शाळा बिलकुल आवडत नाही आहे. का आवडत नाही आहे? कारण तिच्या बाबतीत जे घडतंय आता सध्या, ते सगळं कसं घडतंय, अगदी अनएक्सपेक्टिंग आहे किंवा तिला बोरिंग वाटणार आहे, अनइंटरेस्टिंग आहे. तिला त्याच्यामध्ये कुठलाच प्रोग्रेस करता येत नाही आहे. तिला काही आवडणारं असं काही तिच्या शाळेमध्ये घडत नाही आहे सध्या, म्हणून ती असं म्हणाली. आता ती म्हणाली, तरी मग कशाला बरं कोणी शाळेबद्दल लिहावं? शाळेबद्दल लिहिण्यासारखं असतंच काय? माझे तर शाळेबद्दलचे अनुभव कसे आहेत, माय एक्सपिरियन्स इज व्हेरी बॅड. मला जो अनुभव येतो आहे तो कसा आहे, खूप बॅड आहे. म्हणून ती म्हणते, अरे का बरं टॉमी, कशाला लिहिलं कोणीतरी शाळेबद्दल. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमी, जरा आपण फारच हुशार आहोत, जरा काहीतरी थोडंसं मोठे आहोत तिच्यापेक्षा, आहे की नाही, असं दाखवण्याच्या आविर्भावामध्ये सुपिरियर आईजमध्ये बघतोय आणि म्हणतोय, बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, ही काही आपल्या शाळेसारखी शाळा नाही आहे, ही काही वेगळ्याच प्रकारची शाळा आहे. म्हणजे दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. 100 वर्षांपूर्वीची जी शाळा होती, त्या शाळेबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आत्ताची जी शाळा आपण शिकतोय, आपल्या शाळेबद्दल त्यामध्ये लिहिलेलं आहे, असं तो म्हणतो. ही ॲडेड लॉफ्टिली, प्रनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो. 100 वर्षांपूर्वी, येते का लक्षात? शतकांपूर्वी म्हणजे
100 वर्षापूर्वीची जी शाळा होती ना त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आत्ताची शाळा ही नाही बरं मार्गी. Margie was hurt. Well, I don't know what kind of school they had all that time ago. म्हणजे ती शाळा काही वेगळी होती का? आपल्यासारखी शाळा नव्हती का? काही वेगळेपणा होता का त्याच्यात? She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. आता जसं तुम्हाला टीचर म्हणून मी आता इथे शिकवत आहे किंवा आपल्या शाळेमध्ये जसं टीचर शिकवतो प्रत्येक मुलाला किंवा वर्गामध्ये येऊन सगळे मुलं एकत्र बसलेले असतात आणि त्या ठिकाणी एक टीचर येतो आणि शिकवतो. तर त्याच्याबद्दल मार्गीला टॉमी सांगतोय की या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या मुलांना शिकवायला टीचर असतो. ह्युमन बिंग टीचर, मनुष्य टीचर असतो. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. दे हॅड अ टीचर, त्यांना टीचर होता पण आपल्यासारखा रेग्युलर टीचर नाही, मेकॅनिकल टीचर नाही. दे हॅड अ मॅन, इट वॉज अ मॅन. अ मॅन? How could a man be a teacher? Well, he just told the boys and girls things and have them homework and ask them questions. मग टीचर जसं आता आम्ही आता तुम्हाला शिकवतो तेव्हा तुम्हाला होमवर्क देतो, प्रश्न विचारतो, तुमच्या काही अडचणी असतील ते सोडवतो, सगळ्यांना एकसाथ एकाच ठिकाणी एकाच वेळेस सगळ्यांना एकत्र शिकवतो, एकाच बिल्डिंगमध्ये शिकवतो. त्याला शाळा असं म्हणतो आपण, स्कूल बिल्डिंग म्हणतो. तर त्याच्याबद्दल तो सांगतोय की वेल तिथे बॉईज गर्ल्स असतात, सगळे एकत्र येतात, त्यांना टीचर शिकवतो, होमवर्क देतो, क्वेश्चन देतो. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. लगेच मार्गी म्हणते हां असं कसं असू शकतं? अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. खरंच एखादं ह्युमन बिईंग टीचर एवढं स्मार्ट असू शकतं, एवढं हुशार असू शकतं? शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. टॉमी म्हणे हो नक्की असतो. कसा की माझे वडील, माझ्या वडिलांना जे कळत होतं ते सगळं त्या टीचरला सुद्धा त्यावेळेस कळायचं. म्हणजे टीचरही तितकेच हुशार असतात. येस, असं त्यांनी म्हटलेलं आहे, असं या पुस्तकात सांगितलेलं आहे. असं कोण म्हणतोय? टॉमी म्हणतोय. ओके, येतंय लक्षात? पुढचं पेज बघा. पेज नंबर 7 संपलं आहे तर पेज नंबर 8वर जातोय आपण. लेसन कंटिन्यू करतोय. आर यू गेटिंग एनी प्रॉब्लेम? येस, लक्षात येतंय सगळ्यांच्या? बरं, तुम्हाला काही अडचणी आल्या मधून जर समजलं नाही असं वाटलं तर तुम्ही काय करू शकता? मला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवर सेंड करू शकता मेसेजेस. त्याच्यामध्ये मला कमेंट करू शकता किंवा विचारू शकता, बोलू शकता व्हॉट्सअपवर. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच. आय बेटच्या म्हणजे मी बेट लावतो, म्हणजेच मी शर्यत आपण म्हणतो ना एखादी बेट लावतो मी. चल, बेट लावणे म्हणजे काय? जसं तुम्ही मुलांमध्ये बेट लावता, हां असं करून दाखवलं तर चल अशा प्रकारचं आपण प्राईज ठेवूया वगैरे. तशा प्रकारे इथे टॉमी म्हणाला ही नोज ऑलमोस्ट ॲज मच. येस, त्याला जवळजवळ सगळंच माहीत असतं. टीचर जरी ह्युमन बिंग असेल तरी त्याला जवळजवळ सगळंच माहीत असतं. हो मी बेट लावतो, चल मला माहिती. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट, आता डिस्प्यूट म्हणजे काय? या ठिकाणी आर्ग्युमेंट, वादविवाद करणे, वाद करणे. तर या ठिकाणी मार्गी काही इतकी प्रिपेअर नव्हती ना टॉमी इतकी की टॉमीशी आता वाद करत बसेल वगैरे. शी वॉजंट प्रिपेअर्ड, तिने काही एवढी तयारी झालेली नव्हती, तिला काय आता माहितीच नव्हतं याच्याबद्दल, त्यामुळे ती काही जास्त बोललीच नाही. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मग तिने एवढंच म्हटलं की नाही एखादा स्ट्रेंज माणूस माझ्या घरात येऊन मला शिकवेल, आय डोंट लाईक. नाही मला हे बिलकुल आवडणार नाही की कुणी स्ट्रेंज माणूस टीचर म्हणून माझ्या घरात यावा आणि मला शिकवावं. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी हसायला लागला जोरजोरात. यू डोंट नो मच मार्गी, तुला माहीत नाही मार्गी जास्त. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. टीचर काही घरात येऊन शिकवत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग, ऑल द किड्स वेंट देअर. मग त्या काळामध्ये काय एक स्पेशल बिल्डिंग होती की जिथं सगळे मुलं जायचे आणि तिथं टीचरसुद्धा जायचे आणि तिथं टीचर येऊन शिकवायचे. ती स्पेशल बिल्डिंग, त्याला शाळा ते म्हणत असतात. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि सगळी मुलं एकाच वेळेस एकच गोष्ट शिकायचे. शुअर, इफ दे वेअर द सेम एज. हां, ते सगळे एकाच वयाचे असायचे, एकाच वर्गामध्ये सगळी मुलं बसून एकाच वेळेस एकच टॉपिक शिकायचे. जसे मी तुम्हाला आता सगळ्यांना एकच टॉपिक शिकवत आहे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड टू इच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड देन इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण आता इथं मार्गीला जरा शंकाच वाटली, असं कसं शक्य आहे ना, सगळ्या प्रकारची मुलं एकत्र, बरोबर. आणि
सगळ्या प्रकारची मुलं एकत्र या ठिकाणी यायची आणि एकत्र सगळी मुले येऊन मग सगळे एकाच वेळेस एकच शिकायचे. पण माझी आई नेहमी म्हणते की मुलांच्या बुद्धीनुसार, बुद्धिक्षमतेनुसार त्यांना वेगळं वेगळं शिकवलं जावं. प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते, प्रत्येकाची कार्यक्षमता वेगळी असते, कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाची लर्निंग मेथड वेगळी असते. मग प्रत्येक मुलाला एकाच वेळेस सगळ्यांना एकत्र आणि एकच कसं शिकवलं जायचं? असं कसं शक्य आहे? प्रत्येक मुलाला तर वेगळं शिकवायला लागतं त्यांच्या त्याच्या बुद्धीनुसार, असं आई म्हणते. जस्ट द सेम they didn't do it that the way then. If you don't like it, you don't have to read the book. नाही नाही, असं काही त्यांच्या वेळेस घडत नव्हतं. ते सगळे एकाच वेळेस एकाच बुद्धीची मुलं, एकाच वयाची मुलं, एकाच प्रकारची थोडक्यात बुद्धी असलेली असं म्हणू शकतो आपण थोडीफार. पण सगळेच काही एका बुद्धीचे नसतात. सगळ्यांचा IQ हा वेगळा असतो, इंटेलिजन्स कॅपॅसिटी वेगळी असते, बरोबर की नाही. आणि तरी सगळेजण एकत्र येऊन एकाच ठिकाणी शिकत होते. बघ बाई, तुला नसेल आवडत तर तू काही पुस्तक वाचू नको. इफ यू डोंट लाईक, डोंट रीड द बुक. तुला जर आवडलं नाही तर तू काही पुस्तक वाचू नको, मला काही आर्ग्युमेंट करू नको. हू सेड? टॉमी सेड टू हर. आय डिंट से आय डिंट लाईक इट. नाही रे, मी काय असं म्हणत नाही. मार्गेने लगेच उत्तर दिलं, नो नो, आय डोंट से लाईक दिस. आय डिंट से आय डिंट लाईक इट. Margie said quickly she wanted to read about those funny schools. तिलाही ते फनी स्कूलबद्दल वाचायला आवडत होतं की नाही. वेगळं जरा काहीतरी इंटरेस्टिंग आहे ही स्कूल, वेगळी स्कूल आहे है ना, नेहमीपेक्षा किंवा आपल्या स्कूलपेक्षा. मग त्याच्याबद्दल वाचायला मला नेहमी नक्की आवडेल असं ती म्हणते. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड.